नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत 2024 मध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत जवळपास 7300 प्लस जागांसाठी सध्या रिक्रुटमेंट सुरू आहे। यामध्ये जर तुम्ही पदवीधर असाल, कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। 7वी उत्तीर्णवर 10वी उत्तीर्णवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 7300 प्लस जागांमध्ये मेजॉरिटी ज्या पदे भरली जाणार आहेत ती गट ड ते गट अ मधील विविध पदे भरली जाणार आहेत। या सर्वांसाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्याची संधी आहे आणि नवीन वर्षामध्ये 2024 मध्ये यासाठी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेली आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याच्या ज्या डेट्स आहेत त्या सध्या एक्सटेंड होत नाहीत। त्यामध्ये दिलेल्या डेट्समध्येच तुम्हाला अर्ज करणे आवश्यक राहील। तुम्ही लवकरात लवकर या भरतींसाठी अर्ज करणे आवश्यक राहील। आजच्या व्हिडिओमध्ये सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनामार्फतच्या सर्व भरतींचा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याबाबतची आयडिया मिळून जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मेक शुअर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, 7वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। 10वी वर तुम्ही अप्लाय करू शकता, फक्त 10वी असाल आणि पदवीधर असाल किंवा कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही एलिजिबल होता यातील पदांसाठी अर्ज करण्यासाठी। बघूया कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता किंवा कोणकोणत्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। सर्वात पहिली जाहिरात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मित्रांनो, 680 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये 15,600 पे स्केल भरला जाईल आणि गट ड मधील विविध पदे भरली जात आहेत, ज्यामध्ये शिपाई असेल, परिचर असेल, सुरक्षा रक्षक असेल, अटेंडंट असेल, अशी भरपूर पदे आहेत जी तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज केल्यानंतर अप्लाय करू शकता। अर्थात कॉमन मध्येच अप्लाय करायचा आहे। नागपूर जिल्ह्यातील जी विविध शासकीय दवाखाने आहेत त्या ठिकाणी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे गट ड मधील पदांसाठी। अशा संधी फार कमी प्रसिद्ध होत असतात, त्यामुळे या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक राहील। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जे शैक्षणिक पात्रता बघितला तर थोडक्यात सांगायचं झालं तर 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तर तुम्ही कॉमन मध्ये या 680 जागांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकाल। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, यासाठी जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी 1000 रुपये आणि 900 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बलसाठी फी त्यांनी घेतलेली आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता आणि यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही बघू शकता 30/12 पासून सुरुवात झालेली आहे। 20/1/2024 काहीच दिवस तुम्हाला दिले आहेत, जवळपास 20 दिवस आहेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। लक्षात घ्या, जी काही भरतीबाबतची माहिती मी या ठिकाणी सांगत आहे त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देत आहे, जेणेकरून तुम्हाला त्याबाबतची आयडिया मिळून जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल। त्यानंतर बघा, दुसरी जाहिरात जी आहे मित्रांनो सेमच कॅटेगरी मधली आहे, ज्यामध्ये जीएमसी धुळे यांच्या अंडर येणारे किंवा धुळे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या विविध शासकीय जे रुग्णालय आहेत त्यासाठी रिक्रुटमेंट होत आहेत। त्यामध्ये 2 शासकीय रुग्णालयांसाठी रिक्रुटमेंट होत आहे मित्रांनो। त्यामध्ये पहिल्यासाठी 29 जागा आहेत। कोणकोणती पदे आहेत ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। आणि दुसरं जे रुग्णालय आहे सर्वोपचार धुळे, या ठिकाणी 108 जागा मित्रांनो भरल्या जात आहेत। आता अगेन तुम्ही बघू शकता विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि या सर्व पदांसाठी फक्त 10वी उत्तीर्ण तुम्ही अप्लाय करू शकता आणि सफाईगार पदासाठी अप्लाय करणार असाल तर 7वी उत्तीर्णवर अर्ज करू शकता। त्यामुळे ही एक महत्त्वाची रिक्रुटमेंट आपण या ठिकाणी म्हणू शकतो। आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी क्वालिफिकेशन मी सांगितलेलं आहे, फक्त तुम्हाला एकदा रिपीट करत आहे। तर बघा, सफाईगार पदासाठी उमेदवाराची इयत्ता 7वी उत्तीर्ण ही पात्रता असेल, तर इतर सर्व पदांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता असेल। थोडक्यात सफाईगारला 7वी उत्तीर्ण आणि इतर पदांसाठी तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। प्लस मराठीचे लिहिता वाचता बोलता येणे हे ज्ञान आवश्यक आहे या पदांसाठी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। यासाठी मित्रांनो अगेन 30/12 पासून जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 3/1 ते 24/1/2024 दरम्यान तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। याची रिक्रुटमेंट प्रोसेस ही सुरू झालेली आहे, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बघा, तिसरी जाहिरात मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्फत गट अ, गट ब आणि गट क मधील विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणती पदे आहेत आणि त्यासाठी नंबर ऑफ रिक्रुटमेंट कशा आहेत। टोटल 64 जागा या ठिकाणी मित्रांनो या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये 19,900, 63,200 ते 67,700 आणि 2,68,700 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। टॉपची सॅलरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। या पदांसाठी मेजॉरिटी मित्रांनो क्वालिफिकेशन अंतर्गत त्यांनी
एक्सपिरियन्स मागितलेला आहे, मात्र ज्या एक्सपिरियन्स गरजेचं नाही त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. अगेन याचाही डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही पाहू शकता. यासाठी फी बघा 1000 रुपये 900 रुपये जी काही फी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे आणि ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. याच्या लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, तिथे तुम्ही माहिती घेऊ शकता. पुढची जाहिरात मित्रांनो आणखीन एक जी महावितरण मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली नुकतीच जाहिरात आहे, ज्यामध्ये 6222 जागांसाठी 4 वेगवेगळ्या जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. एक महत्त्वाची रिक्रुटमेंट आपण या ठिकाणी म्हणत असतो ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. या 6222 जागांमध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या 468 जागा आहेत, विद्युत सहाय्यकच्या 5347 जागा आहेत, सर्वात मोठी मेगा भरती आपल्याला म्हणता येईल. ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग यामध्ये इलेक्ट्रिकलच्या 281 किंवा सिव्हिलच्या 40 जागा आहेत. अगेन डिप्लोमा इंजिनियर अगेन 51 आणि 35 जागा भरल्या जाणार आहेत. अशा टोटल 6222 जागांसाठी वेगवेगळ्या जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. नुकताच याबाबतचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी केलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. यासाठी जानेवारी 2024 मध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची डेट आलेली नाही, तरी ह्या महिन्यामध्ये ती येईल आणि त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. ही तिसरी जाहिरात आपण या ठिकाणी पाहिलेली आहे, चौथी जाहिरात माफ करा. त्यानंतर 5वी आणि लास्टची जाहिरात आपण जी बघणार आहोत ती म्हणजे कारागृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत नुकतीच जी प्रसिद्ध झालेली भरती आहे, त्यामध्ये एकूण 255 जागांसाठी मित्रांनो गट क मधील पदांसाठी सरळ सेवा भरती या ठिकाणी होत आहे. यामध्ये तुम्ही बघितला तर लिपिकच्या जागा आहेत, वरिष्ठ लिपिकच्या जागा आहेत आणि विविध जागा आहेत मित्रांनो ज्या भरल्या जाणार आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. टोटल 255 जागांसाठी तुम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे. यासाठीचा डिटेलमध्ये व्हिडिओ अगेन आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. यामध्ये सुद्धा कोणतीही पदवी असेल मित्रांनो तर तुम्ही पहिल्या 2 पदांसाठी अप्लाय करू शकता, टायपिंगची गरज नाही आहे. लिपिक पदासाठी अप्लाय करण्यासाठी सुद्धा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अप्लाय करू शकता. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मित्रांनो सुरुवात झालेली आहे. फी बघा 1000 रुपये 900 रुपये फॉर्म फी राहणार आहे. 1/1/2024 पासून 21/1/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. महाप्रिझनच्या ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे. जवळपास 5 वेगवेगळ्या जाहिराती सध्या महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या सर्व जाहिरातीचा अपडेट तुम्हाला एकाच ठिकाणी ई महाजॉब ॲपवर पाहता येईल, त्यामुळे मेक शुअर तुम्ही ॲप सुद्धा डाउनलोड कराल. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही हे ॲप त्या ठिकाणी ॲक्सेस करू शकता. ई महाजॉब वेबसाईटवर सुद्धा या भरतीचा अपडेट मी ठेवलेला आहे आणि चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला याबाबत काय क्वेश्चन्स असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि काय नवीन तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती तुम्ही कमेंटमधून सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.